आपण पाहत आहात आदर्श भारत न्यूज 24। सावनेरमधून एक महत्त्वाची बातमी। रस्त्यावर मोकाटगाईमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असताना सावनेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी स्वतः रस्त्यावर उतरून तातडीने कारवाई केली। त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य अपघात टळला आणि वाहतूक पुन्हा सुरळीत झाली। सावनेर शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाटगाईमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता। याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत नगर परिषद सावनेरच्या पथकाला तात्काळ पाचारण केले। नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मोकाटगाई पकडून त्यांच्या ताबा घेतल्याने वाहतूक सुरळीत झाली। यानंतर पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांची भेट घेऊन मोकाट जनावरे अतिक्रमण, पार्किंग व्यवस्था आणि कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले। पोलीस प्रशासन सातत्याने पुढाकार घेत आहे, मात्र नगरपालिकेकडून अपेक्षित प्रमाणात नियमित कारवाई होताना दिसत नाही। मोकाट जनावरे अतिक्रमण, पार्किंगच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी अधिक प्रभावी कारवाईची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोडे यांनी व्यक्त केले। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी घेतलेल्या या पुढाकाराचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे। आता नगर परिषद प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना किती प्रभावीपणे राबवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आदर्श भारत न्यूज 24 करिता किशोर गणवी, सावनेर, नागपूर। ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत न्यूज 24। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।